नालासोपारामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघत असताना शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरानं कशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने नंगानाच सुरू केला होता हे ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय। ही भयानक दृश्य असली तरी कायद्याचा कशा प्रकारे बोजबारा उडालाय याचं सत्य यानं समोर येते। चोरानं बाहेर पळ काढताना रेल्वे स्थानकाजवळ गजबजलेल्या ठिकाणी एका इसमाला चाकूने वार देखील केले। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजत असताना मीडिया छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देत असल्याचा जावई शोध नालासोपाऱ्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी लावलाय आणि या संदर्भात मीडियाला कोणतीही माहिती देण्याचं टाळलंय। तर दिवसाढवळ्या स्टेशनच्या रस्त्यावरती चाकूचा चॉपरचा धाक दाखवून एक चोरटा अशा पद्धतीने लूट करायला धजावला असता का? अचानक अनजान आदमी अंदर आया और फटाक से उसने बोला मेरा बैग से भर दे सब माल। तो मैंने हिचकिचा के मेरा मोबाइल लिया हाथ में, मैंने किसी फ़ोन कर रहा था तो उसने मोबाइल छीना और एक छापर मारा तो शर्ट वगैरह को लगा, बाकी वो फिर भाग गया। मला वाटलं की मला धक्का लागला म्हणून मी त्याचा शर्ट पकडला। एक्झॅक्टली त्याने माझ्या हातात 3 वार केले। पहिला वार केला तर मला एवढं काही सहन झालं नाही, दुसरा वार केला एवढं पण वाटलं, पण तिसरा वार नंतर माझी वाईफ नंतर ओरडली सोड त्याला, मी त्याला सोडलंच सर। आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे आपल्या संपर्कात आहेत। प्रवीण, काही दिवसांपूर्वी आपण बघतो या ठिकाणी एक अत्यंत भयानक असा अत्याचाराचं प्रकरण घडलं, बलात्कार झाला। आज दिवसाढवळ्या अशी लूट होते आणि पोलीस निरीक्षक बडगुजर म्हणतात की सगळं काही चांगलं आहे, मीडिया उगाच छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करते। जर तिथे कायदा सुव्यवस्था नीट असती तर अशा पद्धतीने दिवसाढवळ्या चोऱ्या झाल्या असत्या का? नक्कीच नालासोपारा पोलिसांचा नाकर्तेपणा हा उघड दिवसेंदिवस होत चाललेला आहे। आजची ही घटना ही केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात उजेडात आली। जर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने घटना उघड नसती झाली आणि प्रसार माध्यमांपर्यंत सीसीटीव्ही फुटेज पोहोचलं नसतं तर नालासोपारा पोलिसांनी थातूर मातूर कारवाई करून किंवा छोटासा हमला असं करून हे प्रकरण झाकून टाकलं असतं। नालासोपारा पोलीस नेहमीच गुन्ह्यांच्या बाबतीत टाळाटाळ करत असतात, पत्रकारांना माहिती देण्यासाठी सर्व गुन्हे त्यांना किरकोळ वाटत असतात। हा एवढा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत आहे, परंतु या घटनेला 24 तासाचे जवळपास होण्यात आलेले आहे, 12 तास उलटून गेलेले आहेत, परंतु अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाहीये। पोलीस उलटे ज्वेलर्स मालकांनाच धमकावला, तुम्ही सुरक्षा रक्षक ठेवला पाहिजे। तर एखाद्या सोमवारी दुकान हे बंद असतं आणि अशा बंदच्या दिवशी देखील दुकान मोठ्या प्रमाणात चॉपर घेऊन होतात आणि विशेष म्हणजे 100 मीटर अंतरावर पोलीस चौकी आहे। 100 मीटर अंतरावर हे दुकान असताना देखील अशा प्रकारच्या घटना घडतात। तर एखाद्या दुकानदार एखाद्या लांबच्या परिसरातल्या दुकानदाराने काय करावं असं भीतीचं वातावरण या ज्वेलर्स मालकांमध्ये पोहोचलेलं आहे। आणि नालासोपारा पोलीस हे केवळ थातूर मातूर उत्तर देऊन व्यापाऱ्यांना दमदाटी करून पोलीस स्टेशन मधून पाठवून देत असतात आणि वेळोवेळी पोलीस त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य नसतं। सीसीटीव्हीचा फुटेज असून सुद्धा याच्या आधी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे, परंतु पोलीस जे आहे चोरट्यांपर्यंत पोहोचले नाही। पोलीस वेळोवेळी व्यापाऱ्यांच्या सभा घेऊन सांगतात की तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा, तुम्ही सीसीटीव्ही असेल तर आम्हाला चोराला शोधण्यात मदत होईल, परंतु सीसीटीव्हीचे अनेक फुटेज पोलीस स्टेशन मध्ये आहेत, परंतु एकही चोर पोलिसांना सापडत नाही। म्हणजे याचा पोलिसांचा नाकर्तेपणा या घटनेमुळे समोर आलेला आहे। नक्कीच नालासोपारा हा सगळा परिसर कसा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये प्रवीण, पण प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकेल असं नाही, पण त्या पोलिसांचा धाक तरी असला पाहिजे। नालासोपाऱ्याचे पोलीस करतात तरी काय? वायफळ बडबड करण्यापेक्षा नालासोपारा पोलिसांनी आपल्या कार्यकक्षेमध्ये जास्तीत जास्त आपला धाक कसा राहील, गुन्हे जास्तीत जास्त उघडकीला कसे येतील आणि कशा पद्धतीने नागरिकांना सुरक्षित वाटेल याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि या सगळ्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देतील आणि सर्वसामान्यांच्या जीवित वित्ताचं रक्षण कसं होईल हे पाहतील अशी अपेक्षा आपण करूयात। या पलीकडे आपल्या हातात काही नाहीये, पण जनतेच्या समोर हे सगळं ठेवणं आपल्या हातात नक्की आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।